वैशाली मेजवानीमध्ये आज आपण न लाटता टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। तर इथे आज आपण 5 सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी तयार करणार आहोत, जेणेकरून ज्यांना जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने ती ही पुरणपोळी तयार करू शकतात। त्यासोबतच नवीन शिकणारे सुद्धा अगदी पहिल्यांदाच जरी पुरणपोळी तयार करत असतील तरी देखील ते अगदी सहज आणि सोप्या रीतीने ही तयार करू शकतात। आता पुरणपोळी तयार करण्यासाठी याचं आपल्याला पुरण कशा पद्धतीने तयार करायचं आहे किंवा पुरण पातळ होऊ नये यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे किंवा पुरण जर पातळ झालं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सोबतच पुरणपोळीचं पीठ आपण कशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला किती वेळ मुरण्यासाठी ठेवायचं आहे, याबद्दल सगळ्या सविस्तर टिप्स अँड ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सविस्तर पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच कोणती स्टेप मिस न करता अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला पुरणपोळी तयार करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्या या वैशाली मेजवानी चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आणि आता इथे आपली ही गोड रेसिपी आपण कशी करायची ते पाहणार आहोत। तर इथे सुरुवातीला आपण 2 कप इतकी चणा डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ आपल्याला 1 ते 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। चणा डाळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चणा डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 1 तासभर आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चणा डाळ आपण भिजवून घेतली की ती लवकर शिजली जाते आणि छान शिजली जाते। त्यामुळे इथे आपण चणा डाळ कशा पद्धतीने शिजवून घेणार आहे ते देखील पाहायचं आहे। आता इथे 1 तासभर मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे, तुम्ही रात्रभर देखील भिजवून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी डाळ भिजली गेली आहे। जर घाईच्या वेळेत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची असेल तर फक्त 1 तास जरी ही डाळ भिजवून घेतली तरी देखील आपली ती झटपट तयार होते। आता इथे आपण डाळ भिजवून घेतल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। आणि आता डाळ शिजवण्यासाठी आपल्याला किती पाणी घालायचं आहे, तर इथे आपण 2 कप चणा डाळ वापरली होती किंवा घेतली होती, त्यासाठी आपल्याला इथे 3 कप पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर यासाठी आपण 4 कप पाणी यामध्ये घालायचं आहे। तर आता इथे मला कटाची आमटी करायची नाही, त्यासाठी मी इथे फक्त 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे। आणि आता यावरच 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचं, जेणेकरून ही डाळ छान शिजली जाते। सोबतच रंगासाठी इथे मी पाव चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच फक्त चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं का त्याची चव आणखीन वाढली जाते, त्यामुळे इथे मी अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थोडासा थंड झाला की लगेच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली डाळ शिजली गेली आहे। आता इथे एक पहिली महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची की कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतल्यानंतर कुकर थोडा थंड झाला की लगेचच आपल्याला डाळ यामधून काढून घ्यायची आहे आणि ती एका चाळणीवर गाळून घ्यायची आहे, जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर निघून जाईल, म्हणजे आपल्याला ही डाळ पूर्णपणे निथळून घ्यायची आहे। आता इथे या पद्धतीने मी ही डाळ या चाळणीवर काढून घेतलेली आहे, जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं पाणी खालच्या साईडला निघून जाईल आणि डाळ आपली कोरडी तयार होईल। जर इथे आपण या पद्धतीने पाणी काढून घेतलं नाही किंवा लगेच आपण कुकर थंड झाला आणि पाणी काढून घेतलं नाही तर एक्स्ट्राचं पाणी हे डाळीत मुरलं जातं आणि पुरण तयार करत असताना ते पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला लगेचच काढून घ्यायचं आहे। आता जे डाळीचं पाणी आपण काढून घेतलं आहे त्यापासूनच कटाची आमटी तयार केली जाते। जर तुम्हाला कटाची आमटी तयार करायची असेल तर तुम्ही 1 कप जास्त पाणी घालून ही डाळ शिजवून घेऊ शकता, म्हणजे हे पाणी जास्तीचं निथळून बाहेर निघतं। आता आपण इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप इतका मैदा घेतलेला आहे। सोबतच यामध्ये रंगासाठी अगदी चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ देखील चवीसाठी घातलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि यामध्येच आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करायचा आहे। आता इथे तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्ण मैदा घेऊ शकता, पण इथे मी 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, जेणेकरून नवीन शिकणारे असतील ते ही पुरणपोळी अगदी सहजरित्या तयार करू शकतात। आता इथे पीठ मळण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 कप इतकं पाणी लागणार आहे। 2 कप पिठासाठी आपल्याला 1 कप पाणी वापरायचं आहे, जेणेकरून हे पीठ अगदी व्यवस्थित मळलं जातं आणि मऊसूत तयार होतं। आता हे पीठ मळत असताना आपण एका वेगळ्या पद्धतीने मळणार आहोत, जेणेकरून हे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतं।
तर इथे तुम्ही बघू शकता 1 ते 2 चमचे पाणी या कपामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे आपण जवळ-जवळ 1 कप इतकं पाणी हे पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे. आता इतपत हे पीठ मळून झालं, की यामध्ये 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल मुरेपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर यामुळे पुरणपोळी अतिशय खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत देखील तयार होतात. त्यामुळे या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत. आता इथे फक्त गव्हाचं पीठ नवीन शिकणाऱ्यांनी का वापरू नये? कारण गव्हाच्या पिठाच्या पोळ्या ह्या नाजूक तयार होतात आणि पहिल्याच वेळेत त्या करत असताना तुटल्या जातात किंवा फुटल्या जातात आणि एकसारख्या लाटल्या देखील जात नाहीत. त्यामुळे जर नवीन शिकणारे असाल तर त्यासाठी तुम्ही 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ वापरू शकता. आता जर फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तयार करायच्या असतील तर पीठ छान तिंबवून घ्यायला लागतं, जेणेकरून ते अगदी मऊ लुसलुशीत आणि तार आल्यासारखं तयार होतं. तर इथे आता हे पीठ मळून घेण्यासाठी आणखीन 2 ते 3 छोटे चमचे तेल यावर घालून हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता यावरच परत छोटा चमचा तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर जितकं जास्त वेळ तुम्ही हे पीठ झाकून ठेवाल तितकं ते छान मुरलं जातं. त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे पीठ मळून ठेवायचं आहे आणि नंतर पुरणाची तयारी करायला घ्यायची आहे, जेणेकरून हे पीठ मुरण्यासाठी वेळ मिळतो आणि पीठ छान मुरलं जातं. तर जितकं जास्त वेळ तुम्ही हे पीठ मुरत ठेवाल तितक्या पोळ्या मऊ लुसलुशीत तयार होतात आणि लाटताना त्या फुटत देखील नाहीत. आता आपल्याला सुरुवातीला ही डाळ वाटून घ्यायची आहे. त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण तयार करायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी ही डाळ या पद्धतीने वाटून घेणार आहे. आता यामधली थोडीशी डाळ आपण बाजूला काढून ठेवूया, जेणेकरून आपल्याला डाळ अगदी व्यवस्थित बारीक करून घेता येईल. आता इथे तुम्ही मिक्सरचा वापर देखील करू शकता. पण या गाळणीतून आपण ज्या पद्धतीने डाळ बारीक करून घेतो त्या पद्धतीने डाळ आपण बारीक करून घेतली की ती छान एकजीव होते आणि छान बारीक वाटली जाते. मिक्सरमधून कधी-कधी एखादा छोटा-मोठा तुकडा उरण्याची शक्यता असते, जेणेकरून पोळी लाटताना ती फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने ही डाळ झटपट देखील वाटून होते. तर काही वेळेस डाळ आणि गूळ आधी शिजवून घेतला जातो आणि मग तो बारीक करून घेतला जातो किंवा या प्रकारे वाटून घेतला जातो. तर तुम्ही दोन्ही प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे हे पुरण तयार करू शकता. पण इथे मला ही पद्धत सोपी वाटते, त्यामुळे इथे मी या पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. त्यासाठी आपण ही कढई गॅसवर ठेवणार आहोत आणि यामध्येच आता 1 कप इतकी आपण साखर घालायची आहे आणि सोबतच 1 कप इतका गूळ घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पूर्ण साखर वापरू शकता किंवा पूर्ण गूळ देखील वापरू शकता. पण अशा पद्धतीने जर पुरण तयार केलं तर ते अतिशय चविष्ट तयार होतं. त्यामुळे इथे मी 1 कप साखर आणि 1 कप गूळ घेतलेला आहे. 2 कप डाळीसाठी आपल्याला 1 कप साखर आणि 1 कप गूळ घ्यायचा आहे. जर तुम्हाला पूर्ण गूळ वापरायचा असेल तर तुम्ही इथे 2 कप गूळ वापरू शकता किंवा जर पूर्ण साखर वापरायची असेल तर 2 कप इतकी साखर वापरू शकता. आता ज्यांना पुरण शिजवायचा अंदाज नाही आणि पुरण अंगावर उडण्याची भीती वाटत असेल तर इथे काय करायचं आहे की एखादा झाकण आपण एका हातात धरायचं आहे आणि दुसऱ्या हातात मोठ्या दांडीचा चमचा घेऊन या पद्धतीने ते सतत ढवळत राहायचं आहे. आता इथे सतत मध्यम ते मोठ्या आचेवर ढवळत राहून हे पुरण आपल्याला घट्टसर करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 10 ते 15 मिनिटांमध्ये हे छान पुरण घट्ट होतं. आता एकदा पुरण घट्ट झालं की ते अजिबात उडलं जात नाही. आता इथे आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. इतपत आपलं हे पुरण घट्ट झालं की यामध्येच आपण 1 चमचा इतकी सुंठ पावडर घालून घेणार आहोत, जेणेकरून या पुरणाचा स्वाद अतिशय सुंदर तयार होतो. तर याऐवजी तुम्ही 1 चमचा किसलेलं आलं देखील पुरण शिजत असताना त्यामध्ये घालू शकता किंवा डाळ शिजवून घेत असताना त्यामध्ये घालू शकता, जेणेकरून पुरणाची पोळी ही पोटाला देखील बाधत नाही. इथे आता सुंठ पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तर हे पुरण आता घट्ट होत आलं आहे, त्यामुळे आपण अगदी शेवटला हे पुरण अगदी मऊसूत होण्यासाठी आणि खाली अजिबात लागू नये म्हणून यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं परत एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं पुरण छान तयार झालेलं आहे. हे पाण्यासाठी यामध्ये कालथा अशा पद्धतीने उभा ठेवायचा आहे. हा अगदी बरोबर उभा राहिला आणि अजिबात खाली पडला नाही, म्हणजे आपलं परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे. जरी आत्ता दिसायला ते थोडंसं पातळ वाटत असलं तरी ते थंड झाल्यानंतर अगदी बरोबर सेट होतं. आता इथे पुरण तयार झालं की यामध्येच अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे आणि आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची जायफळची पूड घातली की या पुरणाचा सुवास अगदी छान येतो. त्यामुळे आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घेतली आहे.
पुरण तयार झाल्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता इथे जवळ-जवळ 1 तास झालेला आहे आणि आपलं हे पीठ देखील छान मुरलं गेलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि परत हा गोळा आपल्याला 1 मिनिटभर छान असा मळून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता अगदी मऊसूत असं हे पीठ बनून तयार झालेलं आहे आणि छान मुरलं गेलेलं आहे. यामधीलच एक गोळा आपण असा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याची आपल्याला पारी तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता तेल लावायचं हाताला आणि थोडंसं या पद्धतीने हे पीठ हातावरच पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला पोळी लाटण्यासाठी यामध्ये पुरणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि तो यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे. इथे आपण आता 5 पद्धतीने पोळ्या कशा तयार करून घ्यायच्या ते पाहणार आहोत, जेणेकरून ज्याला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तो ती पोळी तयार करून घेऊ शकतो. आता पुरण भरून गोळा तयार झाला की मैद्याच्या पिठामध्येच घोळवून घ्यायचा आहे आणि इथे आपली ही पीठ पोळी आपण लाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला ही पोळी लाटून कशी घ्यायची ते दाखवलेलं आहे आणि नंतर आपण सोप्या पद्धतीने पोळ्या कशा तयार करून घ्यायच्या ते देखील पाहणार आहोत. आता सुरुवातीला इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, यावर ही पोळी ठेवायची आणि अशा प्रकारे आपण ही लाटून घ्यायची आहे. तर चारी बाजूनी एकसारखी अशी पोळी लाटून तयार होते. तुम्ही ते बघू शकता की पुरण देखील अगदी काठोकाठ पसरलेलं आहे आणि पोळी देखील छान अशी लाटली गेली आहे. म्हणजेच आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. सोबतच आपलं पीठ देखील छान मुरलं गेलेलं आहे. म्हणूनच ही पोळी अगदी एकसारखी छान अशी तयार झालेली आहे. आता इथे आपली ही पीठ पोळी लाटून तयार झालेली आहे. म्हणजे आपण पिठावर पोळी लाटून घेतलेली आहे. सोबतच आपण हेच पुरण आणि हेच पीठ वापरून तेल पोळी देखील तयार करून घेणार आहोत. आता इथे छान अशी पोळी लाटली गेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी पोळी लाटली गेलेली आहे. आता ही पोळी तव्यावर घालत असताना अशा प्रकारे लाटण्यावर उचलून घ्यायची आणि मग आपण ही तव्यावर घालून घ्यायची आहे. तवा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर मध्यम आचेवरच ठेवून आपल्याला ही पोळी छान अशी खरपूस शेकवून घ्यायची आहे. आता पोळी तव्यात घातल्यानंतर खालची बाजू आपल्याला 1 मिनिटभर शेकवून घ्यायची आहे. मध्यम आचेवरच ही शेकवून घेतल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे. यावरच आता आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी टम्म फुगलेली आपली ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. इथे आपण ही पहिल्या प्रकारे पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे आणि छान अशी खरपूस शेकवून देखील घेतलेली आहे. आता आपण पुढील 4 प्रकारे पुरणपोळी कशी तयार करून घ्यायची ते पाहणार आहोत. तर इथे परत आपण बटर पेपर घेतलेला आहे. पुरण आपण या पद्धतीने पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घेतलेला आहे. बंद करून घ्यायचा गोळा, वरचं टोक या पद्धतीने आपल्याला एकत्र करून अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. आता तयार गोळा परत आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे. बटर पेपरवर ठेवून घ्यायचा, हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पुरण एकसारखं चारी बाजूला पसरलं जातं. आता यावरच आपण एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि आपल्याकडे घरामध्ये अशा प्रकारची वाटी असते, तर या वाटीने आपल्याला ही पुरणपोळी या प्रकारे प्रेस करून करून तयार करून घ्यायची आहे. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. ज्यांना पुरणपोळी लाटता येत नाही ते अशा प्रकारे वाटीचा उपयोग करून ही पुरणपोळी गोल अशी तयार करून घेऊ शकता. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पुरणपोळी अगदी व्यवस्थित तयार देखील होते. इथे दाखवत असल्याप्रमाणे हलक्या हाताने वाटीवर जोर द्यायचा आणि या प्रकारे गोल फिरवून फिरवून ही पोळी आपल्याला एकसारखी तयार करून घ्यायची आहे. तर अगदी आपण ज्या पद्धतीने पोळी लाटून घेतो त्या पद्धतीनेच ही पोळी अगदी गोल गरगरीत अशी तयार होते. इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी पातळ अशी पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर सुरुवातीला पातळ पुरणपोळी तयार करायला जमत नसेल तर तुम्ही थोडीशी जाड तयार करून घेऊ शकता आणि जशी सवय होईल तशी तुम्ही ही पातळ देखील तयार करून घेऊ शकता. आत्तापर्यंत आपण 2 प्रकारे पुरणपोळी लाटण्याने आणि वाटीने तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला लाटण्याचा देखील वापर करायचा नाही आणि वाटीचा देखील वापर करायचा नाही. बटर पेपरला थोडंसं तेल लावून घ्यायचं, पुरण भरून हा गोळा तयार करून घ्यायचा आणि यावर अशा पद्धतीने ठेवून परत आपल्याला हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि लगेचच यावर आपल्याला दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून घ्यायचा आहे. आता प्लास्टिकच्या पेपरला देखील आपल्याला आतल्या साईडने थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि या प्लास्टिकचा पेपर या गोळ्यावर ठेवून अशा पद्धतीने हाताने आपल्याला ही पोळी तयार करून घ्यायची आहे. तर इथे बोटांनी आपल्याला प्रेस करून करून ही पोळी गोल अशी व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे.
इथे तुम्ही दाखवत असल्याप्रमाणे ही पोळी या प्रकारे अगदी सहज आणि सोप्या रीतीने तयार करून घेऊ शकता, कारण आपलं पीठ आणि पुरण अगदी छान तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही तेल पोळी देखील तयार झालेली आहे. म्हणजे आपल्याला तेल पोळीसाठी वेगळं पीठ मळायची गरज नाही किंवा पुरण देखील वेगळं तयार करून घ्यायची गरज नाही. आता ही तेल पोळी तयार झालेली आहे. ती जर तुम्हाला उचलता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे कागदासहित ती तव्यावर घालून घेऊ शकता. तर इथे मी तुम्हाला फक्त कशी तव्यावर घालून घ्यायची ते दाखवलेलं आहे. कारण प्रत्येक पोळी ही शेकवून इथे दाखवत राहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे इथे मी फक्त तव्यावर तुम्हाला पोळी कशी घालून घ्यायची ते दाखवलेलं आहे. आता सुरुवातीला ती शेकवून कशी घ्यायची हे देखील तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता आपण पुढची पोळी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर इथे बटर पेपरवर परत आपल्याला हा गोळा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. यावर तेल लावून घेतलेलं आहे. प्लास्टिकचा पेपर या पद्धतीने ठेवून आता आपण ही पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपण आता हाताने पोळी ही तयार केली होती, म्हणजे बोटांनी प्रेस करून करून ही पोळी तयार केली होती. आता लाटण्याच्या सहाय्याने आपण ही तेलपोळी या प्रकारे तयार करून घेऊ शकतो. म्हणजे ही तेलपोळी देखील झटपट तयार होते. आत्तापर्यंत आपण गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून ही पुरणपोळी तयार केली होती. आता फक्त मैदा वापरून आपण ही पुरणपोळी तयार कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून पीठ मळून घेतलं होतं, त्याच पद्धतीने फक्त इथे मी मैदा मळून घेतलेला आहे आणि तो 1 तासभर मुरवून घेतल्यानंतर या पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता पिठामध्ये किंवा मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा, पोलपाटावर अशा पद्धतीने ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे आणि याची लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला पोळी तयार करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही मैद्याचा फक्त वापर करून देखील ही पोळी तयार करू शकता. तुम्हाला जी पद्धत आवडेल किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने पोळ्या करायच्या असतील त्या पद्धतीने तुम्ही ही पुरणपोळी तयार करून घेऊ शकता. तर मैद्याची पुरणपोळी देखील अतिशय सुंदर तयार होते. इथे मी तुम्हाला बटर पेपर न वापरता किंवा प्लास्टिकचा पेपर न वापरता डायरेक्ट पोलपाटावर देखील पोळी कशी लाटून घ्यायची ते दाखवलेलं आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने पोळी फिरवून लाटता येत नसेल तर पोलपाट फिरवून देखील तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता की मैदा वापरून देखील अतिशय सुंदर अशी पोळी आपण तयार करून घेतलेली आहे. आता ही जर तुम्हाला हातावर उचलता येत नसेल तर तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने ती अशी उचलून तव्यावर घालू शकता. तर इथे पोळी आता घेऊन आपण तव्यावर घालून घ्यायची आहे. मध्यम आचेवर गरम असलेल्या तव्यावर आपण ही पोळी घालून घ्यायची. खालची बाजू छान अशी शेकवून घ्यायची आणि मगच पलटी करून घ्यायची. दोन्ही साईडनी खरपूस अशी पोळी मध्यम आचेवरच शेकवून घ्यायची आहे. पोळी जर आपण मोठ्या आचेवर शेकवायला गेलो तर ती लगेच करपण्याची शक्यता असते, कारण त्याचं वरचं आवरण खूप पातळ असतं. त्यामुळे पोळी आपल्याला मध्यम आचेवरच शेकवून घ्यायची आहे. इथे आपली ही छान अशी पोळी शेकवून तयार झालेली आहे. आता हिच्यावर आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे. तर इथे अशा प्रकारे आपली मस्त टम्म फुगलेली पोळी देखील तयार झालेली आहे. याच प्रकारे आपण बाकीच्या पोळ्या देखील छान अशा खरपूस शेकवून घ्यायच्या आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही यावर तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. आणि इथे आपल्या छान अशा मऊसूत टम्म फुगलेल्या पुरणपोळी तयार झालेल्या आहेत. आता इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे पुरणपोळी कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी तयार करून घेऊ शकता. तर इथे आज आपण गव्हाचं पीठ वापरून पोळी तयार केली होती. त्यासोबतच फक्त मैदा वापरून देखील ही पोळी तयार केली आहे. आणि आपण इथे पीठ पोळी आणि तेल पोळी देखील कशी तयार करायची ते देखील पाहिलेलं आहे. आता इथे पुरण तयार करत असताना जर पुरण पातळ झालं तर ते आपल्याला थोडं जास्त वेळ आटवून घ्यावं लागतं आणि सतत ढवळत राहून आपल्याला ते घट्ट होईपर्यंत अगदी व्यवस्थित मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपण मळलेलं पीठ हे छान तेल लावून लावून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी मऊसूत तयार होईल. सोबतच आपल्याला त्याला मुरण्यासाठी थोडा वेळ देखील द्यायचा आहे. त्यामुळेच ते पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं. अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी पाहिली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा. त्यासोबतच अशाच नवीन नवीन छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.